आता बघा आपण पाहणार आहोत तरफ. तरफ म्हणजे काय आहे की तरफ म्हणजेच काय लेबर. लेबर म्हणजे काय आहे, तरफ आहे म्हणजे जेणेकरून जो मध्य भागाची जो एक भाग फळी ठेवली जाते आणि त्याच्या दोन्ही बाजूला एक प्लेन फळी असते की ते काय आहे चढ उताराचं काम करत असते. तरफचे देखील 3 प्रकार पडतात, ते देखील मुलांना आपण पाहणार आहोत. तसं बघणार आहोत बल आहे, आभास आहे, आस आहे, याची देखील आपण या चित्राच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. बघा, शेतकरी शेतात रुतलेला मोठा दगड काढण्यासाठी एक मजबूत पहार वापरत असतात. बघा आता इथे काय सांगितले आहे, शेतकरी. तर शेतकरी जर शेतामध्ये काम करत आहे आणि तो नांगरणी करत आहे, नांगरणी करत असताना जर त्याला एक भला मोठा दगड आलेला आहे, मग तो हाताने काढू शकतो का? तर साहजिकच आहे त्याला इतर व्यक्तींची माणसांची गरज पडेल. आणि मग हा जो एवढा भला मोठा जो दगड आहे, हा दगड काढण्यासाठी तो काय करत आहे, पहारीचा वापर करत आहे. याला काय म्हणणार आहोत, पहार म्हणणार आहोत. पहार हे तुम्ही कधी बघितले का? तुम्ही हे नाव नवीन तुमच्यासाठी नवीन असेल. पहार हे देखील काय आहे, एक अवजार आहे आणि हे कसलं आहे, लोखंडाचं आहे. तसं आपण पाहिलं ना की धातू शिकलो आहोत आपण इयत्ता 5वीच्या विषयामध्ये. धातू व धातूचे प्रकार, मग सोने, चांदी, ॲल्युमिनियम, त्याचप्रमाणे लोखंड, आयर्न, तांबे, पितळ, हे काय आहे, धातूचे प्रकार आहेत. हे आपण इयत्ता 5वीच्या विषयामध्ये शिकलो आहोत. मग लोखंडापासून म्हणजे अवघड कामासाठी, शेतीच्या कामासाठी आपण लोखंडाच्या अवजाराचा वापर करत असतो. मग ही जी पहार असते ती काय करत असते, जमीन खोदण्यासाठी देखील किंवा एखादा छोटासा जमिनीचा भाग आहे तो खोदण्यासाठी देखील त्याचा वापर केला जातो आणि शेताच्या कामामध्ये देखील त्याचा वापर केला जातो. मग अशा प्रकारची जशी एक प्रकारे मोठी काठी असते, त्याचप्रमाणे एक मोठी पहार असते, एक मोठी लोखंडी सळी आपण म्हणू शकतो. ती लोखंडी सळी जी अशा प्रकारची असते खाली आणि तिला अशी वरती एक टोकदार काय असते मुलांनो, एक भाग असतो. जसा भाल्याला कसं टोकदार असतो त्याप्रमाणे तसा टोकदार जो भाग असतो. तर ही काय केलं आहे, ही जी पहार आहे ती काय केली आहे, या दगडाच्या खाली घुसवली आहे आणि त्याला काय केलं आहे, एक दगड लावलेला आहे की जो सपोर्ट दिलेला, ते देखील आपण पाहू शकतो. बघा, शेतकरी शेतात रुतलेला. रुतलेलाचा अर्थ काय आहे, जो फसलेला आहे की जो आपल्याला वरून दिसतोय परंतु काढायचा प्रयत्न केला तर तो हलत नाहीये, तो निघत नाहीये, म्हणजे त्याला काय बोलू शकतो आपण, तो रुतला आहे. ज्याप्रमाणे बघा आपल्या हाताला देखील एखादा काटा जो काय करत आहे, रुतलेला आहे, मग तो आपल्या सहज हाताने निघत नाहीये. मग आपण चिमटीच्या माध्यमातून तो काय करत असतो, काटा काढायचा प्रयत्न करत असतो. आलंय लक्षात? रुतलेल्याचा अर्थ काय आहे, तो आपल्याला जर एक प्रकारे ते फसलेला आहे असं आपण बोलू शकतो. तो मोठा दगड काढण्यासाठी एक मजबूत पहार लागत आहे. पहार म्हणजे काय ते देखील मी सांगितलं आहे. एक लोखंडी सळी आहे, एक लोखंडी काठी आहे आपण म्हणू शकतो. ती जड असते, वजनाने ती भारी आहे आणि तिचा शेतीच्या कामामध्ये उपयोग होत असतो. आणि मग ते काय, अशा यंत्राला देखील, अशा यंत्राला काय म्हणत आहे, तरफ म्हणत आहे. म्हणजे यालाच काय म्हणणार आहोत, तरफ म्हणणार आहोत की ज्याचा उपयोग काय करत आहे, अवजड वस्तू काढण्यासाठी त्याचा वापर करत आहे. तर अशा प्रकारे बोलून आपण देखील पाहिला होतो की मजबूत पहार वापरायला लागते. मजबूत म्हणजे काय, लोखंडी पहार असते तिचा वापर करत असून मग अशा यंत्राला काय म्हटले जाते, तरफ बोलले जाते. की जेणेकरून आपण या तरफच्या माध्यमातून या लोखंडी पहारीमधून आपण काय करत आहोत, ती वस्तू बाजूला काढण्याचं काम करत आहोत. त्यालाच काय म्हणणार आहोत, अशा यंत्राला तरफ बोलणार आहोत. लक्षात आलंय मुलांना, तरफ म्हणजे काय हे देखील तुम्ही नीट समजून घेतलेलं आहे. आता तरफाचे देखील काय पडतात बघा, तरफचे बल, भार आणि टेकू असे 3 भाग पडलेले आहे. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं, तरफाचे 3 भाग आहे, बल, टेकू आणि भार आहे. बघा आता हे चित्राच्या माध्यमातून तुम्ही अधिक समजू शकता की बघा हे काय आहे, टेकू आहे, बरोबर आहे, बल आहे आणि हे काय आहे, तरफ आहे. पाहू शकता किती भाग आहेत, 3 भाग आहे. तरफाचे बल, भार आणि टेकू हे 3 भाग इथे तुम्हाला चित्राच्या माध्यमातून दिसत आहे. जो टेकू आहे, तो टेकू जसं आपण दगडाला बघा, तो जो छोटा दगड होता त्या दगडाला म्हणजे काय बोलणार आहोत, टेकू बनणार आहोत. जर आपल्याला तरफ जर यूज करायचा असेल, जर त्याचा वापर करायचा असेल तर आपल्याला टेकूची गरज असणार आहे. जो भार घेणार आहे, जो बल आहे की आपल्याला त्याच्या काय लावणार आहे, शक्ती लावणार आहे, ताकद देखील आपल्याला त्याच्यावर लावणार. तशा प्रकारे चित्राच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. बघा, तरफाचा दांडा ज्या आधारावर टेकलेला असतो, जो तरफाचा जो दांडा आहे, आता बघा इथे पुन्हा चित्रात तुम्हाला दाखवलेला आहे. तरफाचा जो दांडा आहे, हा काय आहे, दांडा आहे. तो ज्या टेकूवरती, दांडा ज्या आधारावर टेकलेला असतो त्याला तर्फेचा टेकू बोलणार. म्हणजे हे जे काय आहे, तर्फेचा टेकू आहे, टेकू काय आहे, तर्फेचा टेकू आहे. म्हणजे फ्ल्युरिक्रोम म्हणजे म्हणतात तरफ
टेकूभोवती फिरते आणि तरफ जी असते ती टेकूभोवती फिरते. काय करते, ती तरफ आहे ती काय आहे, टेकूभोवती फिरते. म्हणजे त्याच्यावरती काय करते, आपला भार टाकण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आपण याला काय बोलणार आहोत, तर्फेचा टेकू बोलणार आहोत. तर्फेचे 3 प्रकार पडतात, टेकू आहे, बल आहे आणि भार आहे. तर अशा बल, भार आणि टेकू आहे. तर हे बघा अशा प्रकारे तरफ काय आहे, टेकूभोवती फिरत असते. हे बघा पाहू शकता, हे टेकू कशा प्रकारे इथे दिसत आहे. या चित्राच्या माध्यमातून तुम्हाला अधिक समजून येईल की कशा छोटा जो दगड आहे तो इथे लावलेला आहे. तर्फेने जी वस्तू उचलली जाते किंवा ज्या बलाविरुद्ध तरफ कार्य करते तिला भार म्हणतात. तर्फेने जी वस्तू उचलली जाते म्हणजे हे तर्फेच्या मार्फत जी वस्तू उचलली जाते तिला, त्या बलाविरुद्ध ती तरफ कार्य करते तिला भार म्हटले जाते. बलाविरुद्ध कार्य करते म्हणजे तर्फे किती काय केले जाते, बलाच्या विरुद्ध कार्य करते. बल म्हणजे काय आहे, जी शक्ती आहे आणि म्हणून त्यांनी सांगते तिला काय म्हटलं आहे, भार. भार म्हणजे काय, लोड आहे, लोड असे म्हटले जाते. पुन्हा एकदा आपण समजून घेऊया. तर्फेने जी वस्तू उचलली जाते, जी तरफ आहे त्या तर्फेने जी वस्तू उचलली जाते ही काय आहे, तरफ आहे. आणि तर्फेतून पुन्हा बघा आपण पाहणार आहोत, तर्फेने जी वस्तू उचलली जाते मग ही काय आहे, वस्तू आहे, बरोबर. किंवा ज्या बलाविरुद्ध तरफ कार्य करते किंवा ज्या बलाविरुद्ध तरफ काय करते, कार्य करते, तिला आपण काय बोलणार आहोत, भार बोलणार. मग हे काय आहे, भार आहे. म्हणजेच काय आपण बोलणार आहोत, त्याला लोड असे बोलणार आहोत. तर अशा प्रकारे बघा लोड म्हणजे काय देखील आपण पाहू शकतो की तर्फेने जी वस्तू उचलली जाते किंवा ज्या बलाविरुद्ध तरफ कार्य करते तिला आपण भार म्हणणार आहोत. टेकूपासून भारापर्यंतच्या तरफच्या भागाला भारभुजा म्हणणार आहोत. आता बघा इथे आपण समजून घेणार आहोत, टेकूपासून भारापर्यंत जो टेकू आहे, टेकूपासून भारापर्यंतच्या भागाला आपण भारभुजा म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, भारभुजा असे आपण म्हणणार आहोत. ही काय आहे, भारभुजा आहे. टेकूपासून भारापर्यंत, हे टेकू आहे त्याच्या भारापासूनचा भाग आहे जो कार्य करत आहे, जर आपण उचलण्याची जी क्रिया करत आहे त्या उचलण्याच्या क्रियेमध्ये टेकूपासून जी वस्तू उचलायची आहे त्याच्यापर्यंत त्याला आपण काय बोलणार आहोत, भारभुजा हे आपण नाव दिलं गेलेलं आहे. बघा बल, टेकू आणि भार यांच्या स्थानावरून तर्फेचे 3 प्रकार पडतात. याच्या स्थानावरून म्हणजे ते कशा प्रकारे ठेवले गेलेले आहेत त्याच्या प्रकारावरून आपल्याला काय पडलं आहे, तर्फेचे जे भाग पडले आहेत. बघा स्थानावरून तर्फेचे हे 3 प्रकार पडतात. म्हणजेच काय आहे, बल आहे, टेकू आहे आणि भार आहे. भार म्हणजेच भारभुजा आहे. तर अशा प्रकारे बल, टेकू आणि भार यांच्या स्थानावरून तर्फेचे हे 3 प्रकार पडतात. हे 3 प्रकार देखील आपण याच्यामध्ये बघितलेले आहेत. बघा इथे चित्राच्या माध्यमातून तुम्ही बघा इथे पाहू शकता कशा प्रकारे बल, टेकू आणि भार आहे. ते चित्रात दिसत आहे की जर इथे भार जास्त केला आहे तर तरफ कुठे जाणार आहे, वरती उचलली जाणार आहे. साहजिकच आहे, इथे जर वस्तूचा भार जास्त असल्यामुळे या टेकूच्या माध्यमातून जी तरफ आहे म्हणजे ती कुठे जाणार आहे, ती तरफ वरती उचलली जाणार आहे. हीच वस्तू जर इथे असेल तर साहजिकच आहे, जी तरफ वरती उचलली जाणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलंय बल, टेकू आणि भार याच्या स्थानावर तर्फेचे अशा प्रकारे 3 भाग पडतात. मग तर्फेचा जो पहिला प्रकार आहे तो आता आपण पाहणार आहोत की तर्फेचा जो आपण एक प्रकार जे शिकत आहोत. तर्फेच्या पहिल्या प्रकारात टेकू मध्ये असतो. जो तर्फेचा जो पहिला प्रकार आहे की आपल्याला कोणतीही वस्तू जर उचलायची ठरली असेल तर आपल्याला टेकूचंच माध्यम घेणं हे गरजेचं आहे. इथे पाहू शकता काय आहे, टेकू आहे. तर्फेच्या पहिल्या प्रकारात टेकू मध्ये असतो व एका टोकाला भार तर दुसऱ्या टोकाला बल असते. एका टोकाला भार असतो तर दुसऱ्या टोकाला हे बल लावले जाते. बघा आता हा भार आहे आणि हे बल लावले गेलेलं आहे. मध्ये काय आहे, टेकू आहे. म्हणजेच काय आहे की मध्यभागी काय आहे, टेकू आहे आणि एका भागाकडे भार आहे तर दुसऱ्या भागाकडे काय आहे, बल लावलेलं आहे. तर्फेच्या पहिल्या प्रकारात टेकू मध्ये असतो व एका टोकाला भार तर दुसऱ्या टोकाला बल असते. बल म्हणजेच काय की जी आपण शक्ती लावून, ताकद लावून जी वस्तू उचलण्याचं काम करतो त्याला आपण काय बोलणार आहोत, बल असे बोलणार आहोत. आता आपण शिकणार आहोत मुलांनो तर्फेचा दुसरा प्रकार. तर तर्फेचा दुसरा प्रकार आहे की जसं आपण शिकलं की मध्यभागी जर टेकू आहे तर दुसऱ्या भागी बघा यामध्ये मध्यभागी बाजूला टेकू तर दुसऱ्या बाजूला बल असते. पहिल्या प्रकारात आपण काय पाहिलं की पहिल्या प्रकारात भार एकीकडे मध्यभागी टेकू असतो, एकीकडे भार असतो आणि दुसरीकडे बल असतो. तर दुसऱ्या मध्ये काय आहे की यामध्ये मध्यभागी बाजूला टेकू तर दुसऱ्या बाजूला बल असते.
बघा आता इथे काय की दुसऱ्या बाजूला बल असं त्यांनी सांगितलंय. पहिलं काय सांगितलं होतं की पहिल्या भागाला भार आहे तर दुसऱ्या भागाला बल आहे. दुसऱ्या भागामध्ये तर्फेचा जो दुसरा भाग आहे त्याच्यात काय सांगितलंय, मध्यभागी टेकू आहे. टेकू हा मध्येच राहणार आहे, तो उजवी डावीकडे वळणार नाही आहे किंवा उजवी डावीकडे जाणार नाही आहे. आणि म्हणून झालं की मध्यभागी बाजूला टेकू तर दुसऱ्या बाजूला बल असते. जो बल आहे ते कुठे आहे, दुसऱ्या बाजूला आहे. पहिल्या ठिकाणी काय आहे की भार आहे आणि बल आहे, तर दुसऱ्या बाजूलाच काय आहे, बल आहे. बघा इथे तुम्ही देऊ शकता. जो टेकू पण आहे, मध्यभागी बाजूला टेकू. बघा यामध्ये मध्यभागी काय आहे, मध्यभागी बाजूला टेकू आहे तर दुसऱ्या बाजूला हे काय आहे, बल देखील लावलेले आपण या चित्राच्या माध्यमातून पाहू शकतो. तर अशा प्रकारे ह्या तर्फेचा जो दुसरा प्रकार आहे. तर्फेचा तिसरा प्रकार आता आपण पाहणार आहोत. या तिसऱ्या प्रकारामध्ये आपण बघणार आहोत, या प्रकारात मध्यभागी बल आहे. बघा आता इथे काय दिलं आहे, मध्यभागी बल आहे तर एका बाजूला टेकू व दुसऱ्या बाजूला भार असते. बघा आता इथे मध्यभागी बल आलेलं आहे तर एका बाजूला टेकू आणि दुसऱ्या बाजूला भार आहे. एका बाजूला टेकू तर दुसऱ्या बाजूला भार असे असते. भार म्हणजेच काय की जे आपण जे सामान आहे, जी वस्तू आहे ते काय आहे त्याला आपण भार बोलणार आहोत. बल म्हणजे वस्तू जे उचलणार आहोत आणि हा टेकू एका बाजूला गेला आहे. तसं दुसऱ्या भागामध्ये देखील आपण पाहिलेलं आहे. बघा तर्फेच्या पहिल्या प्रकारात टेकू हा मध्ये असतो, हा भार उजवीकडे असतो आणि बल हे डावीकडे असते. बरोबर आहे, आपण याच्या चित्रामध्ये पाहू शकतो. बल कसं आहे, हे आपल्या डावीकडे आहे आणि बल हे उजवीकडे दिसत आहे तुमच्या हातानुसार. आणि बघा आणि आता दुसऱ्या प्रकारामध्ये देखील आपण पाहणार आहोत. जे बल आहे यामध्ये मध्यभागी बाजूला टेकू आहे, मध्यभागी टेकू तर दुसऱ्या बाजूला बल असते. दुसऱ्या बाजूला काय आहे, इथे फक्त बल आहे. दुसऱ्या बाजूला बल आपल्याला इथे दिसून येते. तर तिसऱ्या प्रकारामध्ये आपण काय पाहत आहोत मुलांनो, बघा इथे चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे तिरफेचा जो तिसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये या प्रकारात मध्यभागी बल आहे. मग तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये मध्यभागी बल आहे आणि एका बाजूला टेकू आहे आणि दुसऱ्या बाजूला भार आहे असं देखील या चित्रात बघा तुम्हाला दिसत आहे. म्हणजेच हे काय आहे, तरफ आहे. तर्फेचे 3 प्रकार आपण पाहिलेले आहेत. बघा तर्फेचा पहिला प्रकार बघा आता इथे परत पाहिले. बघा जो भार आणि बल आणि मध्ये टेकू आहे दिसत आहे या चित्राच्या माध्यमातून. पहिला काय आहे, भार आहे, दुसरा बल आहे, तिसरा टेकू आहे. तर्फेचा दुसरा प्रकार काय आहे, मध्ये भार आहे, नंतर टेकू आहे, मग बल आहे. तर्फेचा जो तिसरा प्रकार आहे मग काय आहे, मध्ये बल आहे, मग एकीकडे टेकू आहे आणि मग भार आहे. इथे चित्रात बघा दिसत आहे. त्याचं आकृती पेपरवेट उचलणे. मग त्यांनी तुम्हाला एखादी काय केलं आहे, प्रयोगानुसार तुम्हाला व्यवस्थित चित्रीकरण करून स्पष्ट केलेलं आहे. तर मुलांना बघायचं पाहू शकता आकृती पेपरवेट उचलणे. पेपरवेट म्हणजे काय बघायचं चित्र दिसलं आहे की पेन्सिल घेतलेली आहे, पट्टी घेतलेली आहे आणि ते काय दिलेलं आहे, एक दगड घेतला आहे जो वजनाने जड आहे. मग हे काय करत आहेत, मग आता हे बल लावलेलं आहे. यांनी काय केलं आहे, बल लावलेलं आहे, याला टेकू दिलेला आहे. इथे बघा चित्रात पाहू शकता. अशा प्रकारे बघा चित्रात पाहू शकता की इथे काय आहे, हा काय आहे, बरोबर बघा इथे टेकू, हा हे काय आहे, टेकू दिलेला आहे. इथे हा जो आहे तो भार आहे आणि इथे बल लावलेला आहे. बलाच्या सहाय्याने काय करायचं, पेपरवेट उचलणे आहे. म्हणजे हे जे वजन आहे ते उचलण्याचं काम हे बलाच्या माध्यमातून करत आहे. त्याला टेकू म्हणजे काय दिली आहे, पेन्सिल दिलेली आहे आणि जे उतरण आहे ते देखील आपण याच्यामध्ये पाहू शकतो. तर अशा प्रकारे बघा आपण बघत आहोत की पेपरवेट उचलणे हे आपलं व्यवसाय. आपण हा प्रयोग देखील तुम्ही घरी करून पाहू शकता. तर्फेचा जो दुसरा प्रकार आहे तो देखील आपण बघणार आहोत. आकृती झाकण काढणे. तर कशा प्रकारे बघा झाकण काढण्याचं काम करत आहे. एक जो बाउल घेतला आहे आणि ते झाकण काढण्याचा जो भार आहे तो भार दिला आहे. इथे आपण बल लावलेला आहे आणि याला टेकू दिलेला आहे आणि याच्या माध्यमातून आपण झाकण काढण्याचं देखील काम करत आहे. तर्फेचा जो तिसरा प्रकार आहे पाहत आहोत, आकृती वस्तू पकडणे चिमट्यामध्ये. आता वस्तू पकडण्यासाठी इथे बघा आपण काय केलं आहे, 2 वस्तूचा वापर केलेला आहे. इथे चित्र दिसत आहे की हे काय आहे, हा टेकू दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपण इथे काय केलं आहे, बल लावलेला आहे. हे दोन्ही प्रकारचे जे बल आहेत आणि हा जो आहे तो भार आहे. ते कशा प्रकारे एखादी वस्तू ही चिमट्यामध्ये पकडणे. मग हा काय आहे, भार आहे आणि जे आपल्याकडे जसं कर्कटक आहे त्या कर्कटामध्ये आपण एखादी वस्तू उचलत आहोत. म्हणजेच काय आहे की हा इकडचा जो असतो तो टेकू असतो की त्याच्या आपण ह्या 2 गोष्टींना पकडण्याचा हा काय आहे, सपोर्ट आहे. या सपोर्टाच्या माध्यमातून आपण काय करत आहोत, ती वस्तू उचलण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. म्हणजेच काय, वस्तू पकडणे म्हणजेच काय आहे, चिमटा आहे. हे देखील बघा
आपण 3 प्रकार याच्यामधून शिकलेले आहोत. कप्पी म्हणजे काय बघा, इथे जो शब्द आला आहे कप्पी म्हणजेच काय पिवली आहे. कप्पीचा अर्थ काय आपण बघा पाहणार आहोत. वजन उचलण्यासाठी खाच असलेली चाक आणि दोरी याची रचनेला कप्पी म्हणतात. म्हणजे हे जे वजन उचलण्यासाठी खाच असलेली चाक म्हणजे याच्यामध्ये काय आहे, खाच आहे. अशा प्रकारची ह्या ज्या खाचाचा जो वापर आहे तो आपण गावामध्ये विहिरीमध्ये पाहतो की जर आडामधून विहिरीमधून पाणी काढायचं असेल तर अशा प्रकारची जी खाच आहे त्याचा खाचेचा वापर केला जातो, जेणेकरून त्या खाचेला दोरी लावली जाते. काय केली जाते, दोरी लावली जाते. मग कशा प्रकारची बघा, ही अशा प्रकारची जी काय आहे, हे जो खाच आहे आणि या खाचेतून अशा प्रकारची छोटीशी जी दोरी असते ती बाहेर टाकली जाते आणि याच्या माध्यमातून ही रशी खेचली जाते. म्हणजेच काय आहे, त्याला आपण बोलणार आहोत कप्पी बोलणार आहोत. वजन उचलण्यासाठी म्हणजे जे काही आपण भांडं टाकलेलं आहे त्या भांड्याला ही जी रशी असते ती काय असते, जॉईंट असते मुलांनो. दोन्हीकडून ते आपलं याच्या माध्यमातून ती जॉईंट केलेली असते आणि आपण ती जो खाच आहे की जे भांडं आहे, समजा कळशी म्हणा, जी छोटी बादली आहे त्याला ती जॉईंट केली असते आणि त्याच्या माध्यमातून वस्तू बाहेर खेचण्यासाठी, काढण्यासाठी, उचलण्यासाठी आपल्याला त्याचा मदत होत असतो. म्हणून वजन उचलण्यासाठी खाच असलेली, मग अशा प्रकारची जी खाच आहे ही मध्ये याच्यातून आपण रशी टाकलेली आहे. खाच आणि दोरी याच्या रचनेला कप्पी म्हटली जातात. समजले मुलांनो? ही जी कप्पी तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्ही जवळ असलेले विहीर आहे किंवा गावी गेलात तर विहीर आणि आड असेल त्याला अशा प्रकारचा जो एक लाकडी जो गोल दांडा असतो त्याच्यामध्ये काय असतात, जे खाच असतो त्या खाचेला आपण दोरी टाकलेली असते आणि त्याच्या माध्यमातून वस्तू उचलण्यासाठी जर त्याचा वापर केला जातो. याचा वापर शक्यतो गावांमध्ये त्याचा वापर होत असतो. हे देखील बघा तुम्ही पाहू शकतो. कप्पी वापरण्याचा उपयोग काय आहे आपण ते पाहणार आहोत. वरच्या दिशेने वजन उचलण्यासाठी खालच्या दिशेने बल लावले जाते, हे अधिक सोयीचे असते. बघा, वरच्या दिशेने वजन उचलण्यासाठी जे आपण वरच्या दिशेने जे वजन उचलतो त्या खालच्या दिशेने बल लावले जाते. म्हणजे खालच्या दिशेने काय केले जातं, बल लावलं जातं. आपल्याला वरून जर उचलायचं आहे तर इथून जे काय केलं जातं त्याला बल लावलं जातं आणि हे अधिक सोयीचं असतं. मग हे काय आहे, अधिक सोयीचं आहे, जेणेकरून याच्या माध्यमातून आपण काय करतो, रशीच्या साहाय्याने आपण एखादी जड अवघड वस्तू आपण उचलत असतो, त्याचा आपल्याला फायदा होत असतो. म्हणून हे कप्पीचा उपयोग देखील होत असतो. मग कप्पीचा उपयोग आपण जड सामान उचलण्यासाठी होतो, त्याचप्रमाणे विहिरीतून आडातून पाणी काढण्यासाठी देखील त्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करत असतो. तर अशा प्रकारे या बलाचा देखील उपयोग होतो. जे जड अवजड सामान आहे ते बाहेर काढण्यासाठी त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये देखील उपयोग हा केला जातो. बघा, खालच्या दिशेने बल लावले जाते, हे अधिक सोयीचे ठरते. चाक आणि आस, अ व्हील अँड एक्सेल. चाक म्हणजे काय आहे, व्हील आहे, जे आपण आपल्या बोलू शकतो बैलगाडीला जे चाक असते त्याला आपण काय बोलतो आहोत, व्हील म्हणत असतो. ते चाक आणि आस, मग याचा काय उपयोग आहे हे तुम्हाला माहिती आहे. चाकाचा काय उपयोग आहे की ते बैलगाडीला लावले जाते आणि ते फिरवले जाते. आकाश पाळण्याची मोठी चाक मध्यभागी एका दांड्यावर लावलेली असते. बघा, आता हे काय आहे तुम्हाला माहितीच आहे, आकाश पाळणा आहे. ज्याच्यात तुम्ही कधीतरी बसलाच असाल, साहजिकच आहे, बसलाच असाल, मजा वाटते की नाही बसायला. मग ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, आकाश पाळण्याचे जे मोठे चाक आहे, हे जे सगळं मोठं चाक आहे या चाकाच्या मध्यभागी, म्हणजे इथे बघा, ह्या चाकाच्या मध्यभागी काय आहे, बघा, मध्यभागी एक दांड्याचा बसवलेला असतो. काय आहे, एक मोठा दांडा इथे बसवलेला असतो जो लाकडाचा असतो. त्याच्या मोठ्या होते की त्याच्या माध्यमातून हे जे पूर्ण चाक आहे ते गोल गोल फिरण्यास मदत होत असते. तर त्याच्यामध्ये एक मोठा दांडा बसवलेला असतो, या दांड्याला आस म्हणतात. मग जो हा मोठा दांडा आहे बघा, इथे अजून त्यांनी जवळ करून तुम्हाला दाखवलेला आहे, मगाशी तुम्हाला दिसलं नसेल. ह्या जो बघा हा भाग दिसतोय तुम्हाला, हा चित्रीकरणाचा भाग, इथे बघा चित्रात पाहू शकता. हा जो भाग दिसत आहे तो काय आहे, या दांड्याला आस म्हणतात. म्हणजे दांड्याच्या मदतीने काय करत आहेत, हे पूर्ण जे चक्र जे फिरण्याचं जे काम आहे ते होत आहे. तुम्हाला क्लिअर झालं आहे की बाबा हे कप्पी म्हणजे काय आहे ते देखील उपयोग पाहिला आहे. आस म्हणजे काय की जो आकाश पाळणा आहे, त्या आकाश पाळण्याच्या दांड्याच्या मदतीने काय करत आहे, जो आकाश पाळणा गोल गोल फिरत आहे, या दांड्याला काय म्हणणार आहोत आपण, आस असे म्हणणार आहोत. आस फिरू लागला की त्याबरोबर बसवलेली चाकही फिरतात आणि ही जी आस फिरली जाते की ती आस फिरली गेली की त्याच्यामुळे ही काय होतात, पूर्ण चाकं देखील गोल गोल
फिरू लागतात. ते देखील तुम्ही आकाश पाळण्यात कधी गेलात तर त्याचं तुम्ही नीट निरीक्षण करा की कशा प्रकारे हे कार्य करतं. तुम्हाला साहजिकच एवढा लांबून दिसणार नाही आहे, परंतु जेव्हा तुम्ही हे चाक फिरत असतं तेव्हा तुम्ही याचं निरीक्षण करा. जेव्हा तुम्ही इथे वरती आकाशावर येतात तेव्हा तुम्ही बघू शकता की हे देखील चाक फिरत आहे का, आणि हे चाक फिरतंय म्हणूनच ते दांडा फिरला की बाकीचे सगळे चाके त्याच्यावर बसवलेली चाकं देखील ही आपोआप गोल गोल फिरण्याचं काम करत असते. आस आणि चाक ही जोडी एक साधे यंत्र आहे. बघा, आस आणि चाके म्हणजे आता जो दांडा आहे आणि जे चाके आहे ते काय आहे, एक साधं यंत्र आहे, परंतु ते एकमेकांशी जोडलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय फार कॉम्प्लेक्स नाही आहे, गुंतागुंतीचं यंत्र नाही. हे कसं यंत्र आहे, एक साधं यंत्र आहे आणि ते कसं आहे, याच्या भोवती गोल गोल फिरलेलं आहे. ते म्हणून त्याला आस आणि चाक ही जोडी साधं यंत्र आहे. आता आपण शिकलो की आपण पाहिलं की हर एक जो घटक आहे त्या घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे. तर साधी यंत्र म्हणजे काय, गुंतवणुकीची यंत्रे म्हणजे काय, मग यंत्राचे ते किती प्रकार पडले जातात. आपण पाहिलं तरफ म्हणजे काय, कप्पी म्हणजे काय, तरफाचे किती प्रकार पडतात. मग त्या प्रकारामध्ये आपण उदाहरणासहित त्याचं पण स्पष्टीकरण केलेले आहे. आपण त्याचे पूर्ण भाग पाहिलेले आहेत. बल आहे, टेकू आहे, भार आहे, त्या भागाचा देखील आपण व्यवस्थित अभ्यास केला आहे. कप्पी म्हणजे काय आहे, आस म्हणजे काय आहे, याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. तरफ म्हणजे काय आहे. आता आपण पाहणार आहोत की यंत्राची निगा म्हणजेच मेकॅनिकल ऑफ मशीन्स मेंटेनन्स ऑफ मशीन, की कशा प्रकारे आपण यंत्राची निगा करू शकतो, काळजी करू शकतो, ते देखील आपण याच्यामध्ये बघणार आहोत. की आपण जे एखादं यंत्र आहे ते खराब होऊ नये म्हणून आपण त्याची काळजी करत असतो, त्याला आपण उन्हापासून संरक्षण देतो, आपण त्याला खराब होऊ नये म्हणून आपण त्याच्यावर कवर टाकत असतो, वेळोवेळी आपण त्याचं ऑइलिंग करत असतो, पेंटिंग करत असतो, आणि मग अशा प्रकारे आपण त्याची काळजी घेतल्याने आपण त्याला अजून लॉंग लाईफ व्यवस्थित सिक्युअर ठेवू शकतो, सेफ ठेवू शकतो. तर बघा इथे चित्रामध्ये देखील त्याने दाखवलेलं आहे. यंत्र वापरताना त्याचे भाग एकमेकावर घासतात. जेव्हा एखादं यंत्र सुरू होतं तेव्हा ते यंत्र एकमेकाला जॉईन केलेले असतात आणि त्याच्यामुळे ते एकमेकावर जॉईन केल्यामुळे ते यंत्र एकमेकावर काय केले जातात, घासले जातात. यंत्र वापरताना त्याचे भाग पहिला घासतात, मग त्याच्यावर काय होते, मग कालांतराने त्याच्यावर धूळ बसली जाते. ते खराब झालेल्या भागामध्ये अधिक घर्षण होते. कालांतराने त्याच्यामध्ये काय होते, ते घर्षण होत राहते, ते घर्षण वाढत जाते आणि नंतर त्याच्यावरती धूळ देखील बसते. एखादी जी सायकल आहे समजा ती आपण बाहेर ठेवली, मग ती उन्हामध्ये बसून राहून ती उन्हाच्या किरणाने त्याच्यातला जो कलर आहे तो कलर उतरून जातो. त्यातले जे लोखंडी जे यंत्र आहे ते देखील खराब होतात, मग त्याच्यामधून आवाज निघतो आणि अशा प्रकारे मग त्याच्यावरती काय होते, खराब झालेल्या भागामध्ये अधिक ते घर्षण आवाज करायला निघते. जसं आपण गाडी स्मूथ चालते, जेव्हा नवीन घेतो तेव्हा गाडीचा आवाज होत नाही, सायकलचा आवाज होत नाही, परंतु कालांतराने नंतर त्याचा आवाज होतो, जेणेकरून त्याच्या लोखंडी यंत्रामध्ये काहीतरी बिघाड झाल्याचा असतो आणि म्हणून ते घर्षणाचं काम होत असतं. हवामानाचा परिणामही यंत्रे गंजतात व झिजतात. म्हणजे हवामानाचाही त्याच्यावर परिणाम होत असतो. जे ऊन, वारा, पाऊस याचा देखील त्या यंत्रणावर काय होत असतो, उपयोग होत असतो. मग यंत्रे गंजतात व झिजतात. ही यंत्रे काय होतात, गंजतात म्हणजे काय, त्याला गंज लागतो आणि मग ते काय होतात, झिजून जातात. म्हणजे जे थिक असतात ते हळूहळू त्याचे जे यंत्र आहे ते काय, त्याचे जे पार्ट्स आहेत ते झिजायला लागतात, ते बारीक होतात आणि अशा प्रकारे मग त्याचे जे यंत्र आहे ते आपल्याला याच्या माध्यमातून दिसण्यास सुरुवात होत असते. यामुळे ही यंत्रे निकामी होतात त्यांनी सांगितले आहे. आणि यंत्र निकामी होतात म्हणजे ती आता काम करत नाहीत. त्या यंत्र जे सुरळीत चालतं ते आता ते कार्यरत होत नाही. त्यासाठी आपल्याला पुन्हा रिपेअरला द्यावं लागतात, गॅरेजमध्ये द्यावं लागेल आणि तेव्हा ते सुरू होणार आहे. हे टाळण्यासाठी त्याची काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि जर आपल्याला हे टाळायचं असेल की यंत्र खराब होऊ नये, ते गंजू नये, ते झिजू नये, ते धूळ खाऊ नये, म्हणूनच आपल्याला काय करायचे आहे, त्याची काळजी घेणं हे देखील हे तितकंच गरजेचं आहे. बघा, हे टाळण्याची काळजी घेणं गरजेचं. यंत्राची निगा राखताना त्याचे भाग पुसून स्वच्छ करावे. जर आपल्याला ते स्वच्छ जर आपल्याला त्याची काळजी घ्यायची असेल, ते लॉंग लाईफ लावायला पाहिजे, तर आपण काय करणं गरजेचं आहे, ते आपण त्याची टाळण्यासाठी आपण त्याचे भाग स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. जे सायकल म्हणा किंवा एखादी गाडी म्हणा, ते आपल्याला रोज धुवून दिसाळ काय करायची आहे, ती व्यवस्थित पुसून स्वच्छ ठेवायची आहे. अशा प्रकारे बघा इथे दिसत आहे. घर्षण होणाऱ्या भागात वंगण म्हणजेच ऑइल आणि लावायचं आहे. त्यामुळे झीज देखील काय होते, कमी होत आहे. धूळ बसू नये म्हणून यंत्रे झाकून ठेवावीत आणि म्हणून जे घर्षण भाग होत आहे त्या भागावर आपल्याला तेल लावायचं आहे आणि ते तेल लावल्यामुळे त्याचं घर्षण देखील हे कमी होत आहे. हवामानाचा परिणाम टाळण्यासाठी यंत्रणा रंग देतात.
देतात. हवामानाचं म्हणजे काही ऊन वारा पाऊस याच्यापासून टाळण्यासाठी आपल्याला जे यंत्र आहे, जे काही सायकल आहे म्हणा, जे वाहन आहे त्याला काय करायचं आहे, आपल्याला रंग द्यायचा आहे आणि रंग देताना ती यंत्रे कोरडी राहतील अशी त्याची खात्री ठेवायची. कोरडी राहतील म्हणजे कशी, की जेणेकरून त्याच्यामध्ये पावसाचं पाणी लागता कामा नये किंवा त्याच्यात पाणी पडता कामा नये. पाणी पडलं की लोखंडी जे पार्ट्स असतात, जे यंत्र असतात, त्याचा काय होतं मुलांनो, त्याचं घर्षण होतं, ते खराब व्हायला लागतात, ते झिजून जातात आणि मग ते निकामी होतात, ते काम करत नाही. आणि म्हणून सांगितलं आहे, हवामानाचा परिणाम टाळण्यासाठी यंत्रणा रंग देतात व यंत्रे कोरडे राहतील अशी दक्षता घेतली जाते. की काय केली जाते, की जे यंत्र आहेत ती कोरडी ठेवण्यासाठी देखील आपल्याला मदत करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठामध्ये मुलांना समजून घेतलेलं आहे की जी साधी यंत्र आहेत, या साधी यंत्राच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे की कशा प्रकारे आपण सगळ्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. आता आपण सारांशाच्या माध्यमातून पाहणार आहोत की आपण या पाठातून काय शिकलो आहोत. श्रम कमी व्हावे व कमी वेळात अधिक काम व्हावे यासाठी यंत्र वापरली जातात. की आपल्याला जे कमी वेळामध्ये कमी श्रमामध्ये अधिक काम व्हावं यासाठी या यंत्राचा वापर केला जातो. मग ती आपल्या घरात असलेली हर एक प्रकारची जी यंत्र आहेत त्याचा आपण काय करत आहोत, वापर करत आहोत. काही यंत्र साधे तर काही गुंतागुंतीचे असतात. जे आपण पाहिलं, काही यंत्र साधे आहेत तर काही गुंतागुंतीचे आहेत. गुंतागुंतीच्या यंत्रामधील अनेक भाग कसे आहेत मुलांना, हे कॉम्प्लेक्स आहे. उतरण पातळ तरफ कप्पी चाक ही देखील साधे यंत्र आहेत. त्या यंत्राचं देखील आपण उदाहरणं पाहिले आहेत. बळ टेकू व भार याच्या स्थानावर तरफाशी देखील 3 प्रकार पडतात, हे आपण पाहिलेलं आहे. यंत्रे कार्यक्षम राहतील म्हणून त्याची योग्य ती काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे याचा देखील आपण या पाठामध्ये आपण काय केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. की कशा प्रकारे आपण त्याची नीट निगा राखणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. म्हणून त्या प्रकारे आपण कोणत्या काळजी घेणं गरजेचं आहे. काय यंत्र बघा, त्याचप्रमाणे गुंतागुंतीचे असतात, हे देखील आपण पाहिले की गुंतागुंतीची जी मोठी वाहने आहेत याचे अनेक भाग हे काय असतात, साधीच असतात. जे गुंतागुंतीच्या भागाची उतरण पातळ तरफ कशा प्रकारे कप्पी चाक हे काम करत आहे याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. व त्याचप्रमाणे तरफाचे जे 3 प्रकार पडतात, बळ टेकू भार, हे कशा प्रकारे काम करतात हे देखील आपण पाहिलेलं आहे. यंत्र कार्यक्षम राहावे म्हणजे ते कार्य करत राहावे याची योग्य ती काळजी कशा प्रकारे घ्यावी याचा देखील आपण अभ्यास आपण या पाठामध्ये मुलांना केलेला आपण दिसून येत आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण बघितलं आहे की या पाठामध्ये येणारे जे हर एक जे टॉपिक आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. या पाठामध्ये येणारे जे प्रत्येक जो टॉपिक आहे आपण पाहिला आहे. तरफ म्हणजे काय, तरफाचे प्रकार किती पडत आहेत, त्याचप्रमाणे आपण पाहिल्याचे साधी यंत्रे कोणती आहे, गुंतागुंतीची यंत्रे कोणती आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. कप्पी म्हणजे काय, चाक म्हणजे काय आहे, आस म्हणजे काय आहे त्याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. पाचर म्हणजे काय ते देखील आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत. तरफ म्हणजे काय ते देखील आपण पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे सगळे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. आपण प्रत्येकाचा भाग पाहिलेला आहे. आता मुलांना पाहणार आहोत की या पाठाच्या माध्यमातून आलेले कोणते प्रश्न उत्तर आहेत, जे सराव खेळ परीक्षा प्रश्न उत्तर, ते प्रश्नाची उत्तरं देखील आपण या पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत.